धनगर आरक्षणासाठी गोविंद जाधव यांचा संतप्त पवित्रा, स्विफ्ट कार जाळून सरकारचा निषेध। अंबड तालुका, लोणार भायगाव। धनगर आरक्षण आंदोलन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते व लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी आज आपल्या चारचाकी वाहनाला आग लावून सरकारचा निषेध केला। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट झाली होती। यावेळी गोविंद जाधव यांनी धनगर समाजाला विलंब न लावता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, आरक्षणाला कायदेशीर कचाट्यात अडकवू नये अशी ठाम मागणी केली। मुख्यमंत्र्यांनीही महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानुसार मार्ग काढता येईल, असे सूचक विधान केले होते। मात्र आज झालेल्या बैठकीत महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी धनगर आरक्षणाच्या विरोधात सर्व रिपोर्ट आहेत, हे आरक्षण न्यायालयातूनच मिळू शकेल, असे स्पष्ट केले। या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या जाधव यांनी स्वतःची स्विफ्ट कार पेटवून सरकारचा निषेध नोंदवला। या घटनेमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। दरम्यान उद्या धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन होणार असून त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या घटनेमुळे समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। धनगर समाजातील तरुणांनी प्रश्न उपस्थित केला आहे की 2014 पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 वेळा लेखी व 3 वेळा तोंडी आश्वासन दिले, 112 कॅबिनेट बैठका झाल्या, तरीही आरक्षणाचा जी.आर. आजतागायत निघालेला नाही। त्यामुळे समाज सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त करीत आहे। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे।